ए प्रदीप, मला दुकानातून साखर आणून दे ना. ए नाही रे आई, मा काम चालू जराशी. जबर घेऊन ये. अरे जवळ दुकान येले. अरे कुठं काय काम चाललंय तुझं? मोबाईल तर बघतोय. अगं प्रांजू, तू तरी दे साखर आणून. अरे आई तूच जाऊन साखर घेऊन ये. ते पुढचं पेपर उद्या तिला अभ्यास करू दे की. अरे प्रदीप, तू पण साखर आणायला जात नाही, पोरीला पण जाऊन देत नाही. तुम्हाला एवढा कशाचा कटाळा आहे रे? मी जातो साखर आणायला. अहो तुम्ही कशाला जाता? तुमचे पाय दुखायच्यात ना, मीच जाते. अरे पोरा, तुला एवढा जर आमचा त्रास होत असन तर आम्ही दोघं जण जाऊन लांब राहतो कुठंतरी. अहो नाना, तुम्ही एवढा मोठ्या डोकाचा विचार करू नका. काय एवढं काही झालंच नाही. तिला मुद्दाम तिला साखर पाठवली मी. म्हणजे काय मला समजलंच नाही. अहो नाना, मागच्या आठवड्यात आईला ना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. डॉक्टरने तिला डायबिटीस सांगितलाय आणि तिला व्यायामाशिवाय पर्याय नाही म्हणले. आणि जर तिने व्यायाम नाही केला तर तिला त्रास होईल. अहो म्हणून मी तिला साखर पाठवलं, तेवढं तिचा थोडा व्यायाम होईल. अरे तुझं बरोबर आहे, पण तू जर असा जर वागला तर तू तिच्या नजरेमध्ये वाईट होशील. अहो नाना, आईच्या नजरेत मी कसा राहिलो ना त्याला काही घेणं देणं नाहीये. पण माझी आई व्यवस्थित राहिली ना, तेवढं समाधान आहे मला.